Hello everyone. Today we will start our second lecture of chapter 1 fundamental of measurement of subject electrical and electronics measurement. So let us start. मागच्या व्हिडिओमध्ये आपण इन्स्ट्रुमेंटचे टाइप्स बघितले होते. फर्स्ट इज ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट अँड सेकंड इज सेकंडरी इन्स्ट्रुमेंट. तर ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट म्हणजे नेमकं मी तुम्हाला सांगितलं होतं की ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंटला प्रायमरी इन्स्ट्रुमेंट पण म्हणतात आणि ते टाइम कन्झ्युमिंग आहे, डायरेक्टली रीडिंग प्रोव्हाइड करत नाही, त्याचा प्रॅक्टिकल ॲप्लिकेशनसाठी उपयोग होत नाही, त्याचा उपयोग स्टँडर्ड लॅबोरेटरीजमध्ये होतो. तर आता आपण बघणार आहोत सेकंडरी इन्स्ट्रुमेंट, म्हणजे ज्यांचा उपयोग प्रॅक्टिकल ॲप्लिकेशनसाठी होतो. म्हणजे जसं तुम्ही लॅबमध्ये तुमच्या कॉलेजच्या लॅबमध्ये बघितलं असेल, ॲमीटर जे करंट मेजर करण्यासाठी वापरलं जाते, व्होल्ट मीटर जे व्होल्टेज इंडिकेट करते, म्हणजे जी डायरेक्ट ज्यावेळेस तुम्ही मेजर करत आहे त्यावेळेस लगेच जर तुम्हाला डिस्प्लेवर जर व्हॅल्यू मेजरमेंटची व्हॅल्यू देत असेल तर त्याला आपण सेकंडरी इन्स्ट्रुमेंट म्हणू. तर इथे टाइप्स दिलेले आहे. पहिला आहे इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट, सेकंड रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट आणि थर्ड इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट. पहिला बघा इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट. These are the instruments which indicate the magnitude, RMS or average value of quantity under measurement. They generally make use of dial and pointer for this purpose. Ammeter, voltmeter, wattmeter are the example of indicating instrument. आता ॲमीटर बघितलं असेल तुम्ही, व्होल्टमीटर बघितलं असेल, वॅटमीटर बघितलं असेल. हे जे इन्स्ट्रुमेंट आहे हे जे व्हॅल्यू मेजर करतात हे ॲव्हरेज व्हॅल्यू मेजर करतात. आणि याच्यावर एक डायल असते, पॉइंटर असतो. पॉइंटर स्क्रीनवर मूव्ह होतो, डायलवर मूव्ह होतो. आणि स्केल जे असते ते युनिफॉर्म असते किंवा नॉन युनिफॉर्म असते, तुम्ही बघितले असेल. तर या इन्स्ट्रुमेंटला काय म्हणतात? इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट. म्हणजे इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट म्हणजे असे इन्स्ट्रुमेंट जे एखाद्या क्वांटिटीची RMS व्हॅल्यू किंवा ॲव्हरेज व्हॅल्यू प्रोव्हाइड करते. नंतर सेकंड आहे रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट. रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंटचं एक्झाम्पल आहे ECG मशीन, सिस्मोमीटर. ECG मशीन हॉस्पिटलमध्ये तुम्ही बघितली असेल की एक मशीन राहते ज्याच्यावर एक ग्राफ तुमचा हार्टबीट किंवा पल्स रेट जे आहेत, हार्टची जी फंक्शनिंग आहेत, कंटिन्युअस फंक्शनिंग ऑफ हार्ट इंडिकेट करते. त्याच्यानंतर सिस्मोमीटर जे तुम्ही भूकंपाचे सिस्मोमीटर ड्युरिंग अर्थक्वेक, जेव्हा भूकंप येतो तेव्हा जी ग्राउंडची मुवमेंट होते ती मेजर करण्यासाठी सिस्मोमीटरचा वापर केला जातो. तर या इन्स्ट्रुमेंटमध्ये कंटिन्युअस रेकॉर्ड ठेवला जातो ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. समजा जे काही वेळ असेल, ज्या काही वेळासाठी तुम्हाला मेजर करायचं आहे त्यामधल्या प्रत्येक वेळेमधले जर तुम्हाला व्हॅल्यू किती होती हे याचा जर रेकॉर्ड ठेवायचा असेल तर तेव्हा रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंटचा वापर केला जातो. बघा, रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट गिव्स द कंटिन्युअस रेकॉर्ड ऑफ द क्वांटिटी बिंग मेजर्ड ओव्हर द स्पेसिफिक पिरियड. द व्हेरिएशन ऑफ द क्वांटिटी म्हणजे ड्युरिंग टाइममध्ये जर काही व्हेरिएशन येत असेल तर त्या व्हेरिएशनचा रेकॉर्ड ठेवणं गरजेचं आहे. क्वांटिटी बिंग मेजर्ड इज रेकॉर्डेड बाय द पेन अटॅच टू द मुव्हिंग सिस्टीम. या इन्स्ट्रुमेंटमध्ये एक पेन अटॅच असतो मुव्हिंग सिस्टीमला. मुव्हिंग सिस्टीम केव्हा फंक्शन करणार? जेव्हा आपण एखादी क्वांटिटी मेजर करू त्या क्वांटिटीच्या व्हेरिएशननुसार मुव्हिंग सिस्टीम मूव्ह होणार. आणि मुव्हिंग सिस्टीम मूव्ह जर झालं तर त्याला अटॅच असणारा पेन पण मूव्ह होणार. आणि पेन जो आहे तो एखाद्या ग्राफ पेपरवर रीडिंग ड्रॉ करणार. नंतर थर्ड बघा इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट. इंटिग्रेटिंग या शब्दाचा अर्थ होतो समेशन. बघा, इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंटचं एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर तुम्ही अँपियर हॉवर मीटर आणि एनर्जी वॅट मीटर बघितलं असेल. तुमच्या घरी जे इन्स्ट्रुमेंट आहे लेटेस्ट वाले ते इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट म्हटलं जाईल. इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट काय करते? टोटलाइज द इव्हेंट ओव्हर द स्पेसिफाईड पिरियड ऑफ टाइम. म्हणजे जर एक द समेशन विच दे गिव्ह इज द प्रोडक्ट ऑफ टाइम अँड इलेक्ट्रिकल क्वांटिटी. अँपियर हॉवर अँड एनर्जी मीटर आर द एक्झाम्पल ऑफ इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट. आपल्या घरचं जे काही एनर्जी मीटर आहे ते काय करते? रेकॉर्डिंग पण करते आणि प्रिव्हियस व्हॅल्यूमध्ये नेक्स्ट व्हॅल्यू ऍड पण करते. म्हणजे समेशन करून तुम्हाला दिवसभरातील जे काही रिडिंग आहे ते तुम्हाला समेशन करून इंटिग्रेट करून प्रोव्हाइड करते. तर नंतर बघा डिफरन्स बिटवीन इंडिकेटिंग अँड इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट. This instrument indicate RMS or average value of quantity under measurement.
मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की जे इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट आहे ॲव्हरेज व्हॅल्यू मेजर करते. नंतर इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट दिस इंटिग्रेट द क्वांटिटी अंडर मेजरमेंट ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. आणि इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये जे मेजरमेंट असते ते समेशन करून असते. एखादी क्वांटिटी एखाद्या घंट्यासाठी किती वेळा व्हॅरी झाली याचं टोटलाइज करून तुम्हाला रिडिंग प्रोव्हाइड करते. सेकंड पॉईंट बघा, रिडिंग इज गिव्हन विथ द हेल्प ऑफ पॉइंटर अँड कॅलिब्रेटेड स्केल. इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये पॉइंटर असतो आणि तो एखाद्या कॅलिब्रेटेड स्केलवर मूव्ह होतो. नंतर इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट जे आहे याच्यामध्ये रिडिंग जे प्रोव्हाइड केलं जाते विथ द हेल्प ऑफ रजिस्टरिंग अँड काउंटिंग मेकॅनिझम. याच्यामध्ये रजिस्ट्रेशन पण असते, रेकॉर्डिंग पण असते आणि त्यानंतर काउंटिंग मेकॅनिझम असते. काउंटिंग मेकॅनिझम जसं एनर्जी मीटरमध्ये काउंटिंग मेकॅनिझम आहे, प्रिव्हियस युनिटमध्ये नेक्स्ट युनिट ऍड होतात, त्याच पद्धतीनं इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट. नंतर एक्झाम्पल बघा, ॲमीटर आणि व्होल्ट मीटर हे इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंटचे एक्झाम्पल आहे आणि एनर्जी मीटर आणि अँपियर हॉवर मीटर हे इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंटचं एक्झाम्पल झालं. नंतर बघा अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट. अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट म्हणजे जे तुम्ही लॅबोरेटरीमध्ये वॅटमीटर वापरलेला आहे, व्होल्ट मीटर वापरला आहे, ॲमीटर वापरला आहे, ज्याला पॉइंटर आहे, ज्याला कॅलिब्रेटेड स्केल आहे, असे जे इन्स्ट्रुमेंट आहे यांना अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट म्हणतात. या इन्स्ट्रुमेंटची विशेषता काय आहे की हे जे इन्स्ट्रुमेंट आहे हे कंटिन्युअस व्हॅल्यू प्रोव्हाइड करतात अकॉर्डिंग टू जी क्वांटिटी मेजर करून राहिलो आपण. समजा करंट मेजर करून राहिलो किंवा व्होल्टेज मेजर करून राहिलो, ज्या पद्धतीनं करंट तुमचं व्हॅरी होणार त्याच पद्धतीनं तुमची मीटरचं जे काही आउटपुट आहे ते व्हॅरी होत राहणार. म्हणजे द इन्स्ट्रुमेंट विच गिव्स द आउटपुट दॅट व्हॅरीज कंटिन्युअसली ॲज द क्वांटिटी टू बी मेजर्ड इज नोन ॲज अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट. द फिजिकल क्वांटिटी लाईक व्होल्टेज, करंट, पॉवर अँड एनर्जी आर मेजर्ड थ्रू द अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट. म्हणजे जे तुम्ही मोस्टली इन्स्ट्रुमेंट बघितले आहे प्रॅक्टिकल लॅबमध्ये, ॲमीटर झालं, व्होल्ट मीटर झालं, हे काय आहे, वॅटमीटर, हे एक्झाम्पल आहेत अॅनालॉग इन्स्ट्रुमेंटचे. ज्या इन्स्ट्रुमेंटवर पॉइंटर असतो, डायल असते, जे क्वांटिटी मेजर करून राहिलो ते पॉइंटरद्वारे इंडिकेट केल्या जाते, त्या इन्स्ट्रुमेंटला अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट म्हणतात. नंतर सेकंड इन्स्ट्रुमेंट बघा, डिजिटल इन्स्ट्रुमेंट. द इन्स्ट्रुमेंट विच गिव्स द आउटपुट दॅट व्हॅरीज इन डिस्क्रीट स्टेप. त्या डिस्क्रीट शब्दाचं मिनिंग काय? डिस्क्रीट म्हणजे काय तर विदाऊट कंटिन्युटी. विदाऊट कंटिन्युटी तुम्ही डिजिटल वॉच बघितली असणार. डिजिटल वॉचमध्ये काय असते, 1 सेकंद झाल्यानंतर नेक्स्ट जे आहे ते 1.1 इंडिकेट करत नाही किंवा 1 आणि 2 सेकंदच्या दरम्यानचे व्हॅल्यू इंडिकेट करत नाही. डायरेक्ट 1 सेकंद इंडिकेट करतो, नंतर 2 सेकंद इंडिकेट करतो, नंतर 3 सेकंद इंडिकेट करतो. पण अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट काय करते, कंटिन्युअस रिडिंग देते. 1 सेकंद आणि 2 सेकंद यांच्या दरम्यानची पण व्हॅल्यू इंडिकेट करते अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट. पण डिजिटल इन्स्ट्रुमेंटचं तसं नाही आहे, हे डिस्क्रीट स्टेपमध्ये वर्क करते. बघा, द इन्स्ट्रुमेंट विच गिव्स द आउटपुट दॅट व्हॅरीज इन डिस्क्रीट स्टेप अँड ओनली हॅज फायनाईट नंबर ऑफ व्हॅल्यूज. यांना इनफायनाईट नंबर व्हॅल्यू नाही आहे. जसं अॅनालॉगमध्ये इनफायनाईट व्हॅल्यू मिळतात तुम्हाला, तसं डिजिटलमध्ये इनफायनाईट व्हॅल्यू मिळत नाही, फायनाईट नंबर ऑफ व्हॅल्यू मिळतात. कारण की मधातल्या व्हॅल्यू काय होतात, त्या इंडिकेट होत नाही. जसं 1 सेकंद आहे, 1 सेकंद नंतर 2 सेकंद आहे, याच्या दरम्यान जे काही टाइम पिरियड आहे तो इंडिकेट केला जात नाही तुमच्या डिजिटल वॉचमध्ये. जे डिजिटल इन्स्ट्रुमेंट आहे ते क्वांटायझेशन प्रोसेसवर वर्क करते. क्वांटायझेशन प्रोसेस म्हणजे काय? इट इज द प्रोसेस ऑफ कन्व्हर्टिंग कंटिन्युअस इनपुट सिग्नल इंटू काउंटेबल आउटपुट सिग्नल. क्वांटायझेशन प्रोसेस म्हणजे काय तर जे अॅनालॉग इन्स्ट्रुमेंटद्वारे कंटिन्युअस सिग्नल मेजर केला जातो तो डिजिटल इन्स्ट्रुमेंटमध्ये मेजर केला जात नाही. डिजिटल इन्स्ट्रुमेंट हे डिस्क्रीट स्टेपमध्ये वर्क करते. म्हणजे ज्या इंटरमिडिएट व्हॅल्यू आहेत त्या ते शो करत नाहीत, तर क्वांटायझेशन प्रिन्सिपलवर वर्क करते. म्हणजेच काय, इनपुट जे आहे ते अॅनालॉग सिग्नल आहे आणि आउटपुट जे आहे ते डिजिटल आहे. म्हणजे जे करंट प्रोव्हाइड करतो आपण आणि जे व्होल्टेज इनपुट प्रोव्हाइड करतो डिजिटल इन्स्ट्रुमेंटला, किंवा एखादं फिजिकल पॅरामीटर जे अॅनालॉगच आहे, तर आउटपुट पण अॅनालॉग असलं पाहिजे. पण डिजिटल इन्स्ट्रुमेंटमध्ये क्वांटायझेशन प्रोसेस असल्यामुळे अॅनालॉग सिग्नलचं कन्व्हर्जन डिजिटल डिस्क्रीट सिग्नलमध्ये केल्या जाते. द कन्स्ट्रक्शन ऑफ द डिजिटल इन्स्ट्रुमेंट इज व्हेरी कॉम्प्लेक्स अँड देअर कॉस्ट इज ऑल्सो व्हेरी हाय.
द डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्झ्युम व्हेरी लेस पॉवर ॲज कम्पेअर टू ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट. ॲडव्हान्टेज दिला आहे आणि काही डिसॲडव्हान्टेज पण दिला आहे. कॉस्ट जास्त आहे डिजिटल इन्स्ट्रुमेंटचं आणि कन्स्ट्रक्शन जे आहे ते कॉम्प्लेक्स आहे. पण ॲडव्हान्टेज काय आहे, ते व्हेरी लेस पॉवर कन्झ्युम करते ॲज कम्पेअर टू ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट. जर डिजिटल मल्टीमीटर तुम्ही बघितलं असेल, डिजिटल व्होल्ट मीटर, डिजिटल फ्रिक्वेन्सी मीटर, हे एक्झाम्पल आहे डिजिटल इन्स्ट्रुमेंटचे. नंतर बघा कंपॅरिझन बिटवीन ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट अँड डिजिटल इन्स्ट्रुमेंट. पहिला आहे डेफिनेशन. ॲनालॉग इन्स्ट्रुमेंटची डेफिनेशन काय होणार, द इन्स्ट्रुमेंट विच गिव्स द आउटपुट दॅट व्हॅरीज कंटिन्युअसली ॲज क्वांटिटी टू बी मेजर्ड इज नोन ॲज ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट. म्हणजे जी इनपुट क्वांटिटी आपण प्रोव्हाइड करतो ती जर व्हॅरी होत असेल तर त्या अकॉर्डिंग तुमचं आउटपुट पण व्हॅरी होणार. या अशा इन्स्ट्रुमेंटला काय म्हणतात, ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट म्हणतात. याच्या उलट डिजिटल इन्स्ट्रुमेंट बघा, द इन्स्ट्रुमेंट विच गिव्स द आउटपुट दॅट व्हॅरीज इन डिस्क्रीट स्टेप अँड ओनली हॅज फायनाईट नंबर ऑफ व्हॅल्यू इज नोन ॲज डिजिटल इन्स्ट्रुमेंट. ॲक्युरेसी बघा, सेकंड पॉईंट. ॲक्युरेसी कोणाची चांगली असणार, ॲनालॉग इन्स्ट्रुमेंटची ॲज कम्पेअर टू डिजिटल इन्स्ट्रुमेंट. का बरं, कारण की ॲनालॉग इन्स्ट्रुमेंटमध्ये पॉइंटर आहे, स्प्रिंग मेकॅनिझम आहे, त्याच्यामुळे इथे फ्रिक्शनल एरर येतो. डिजिटल इन्स्ट्रुमेंटमध्ये मुव्हिंग पार्ट नाही आहे, त्याच्यामुळे त्याची ॲक्युरेसी चांगली असणार. तो जो क्लास आहे ॲक्युरेसीचा ॲनालॉग इन्स्ट्रुमेंटचा तो 0.5 आहे आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंटचा क्लास 0.1 आहे. रिझॉल्युशन म्हणजे काय असते, रिझॉल्युशन जे आहे ते ॲनालॉग इन्स्ट्रुमेंटचं लेस असते आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंटचं जास्त असते. रिझॉल्युशन कशाला म्हणता येईल, जर एखादी क्वांटिटी आपण मेजर करत असू तर ते आपण किती पर्टिक्युलर छोट्या टाईममध्ये किती झूम आउट करू शकतो त्याला आपण रिझॉल्युशन म्हणणार. नंतर बघा पॉवर रिक्वायर्ड, मोर पॉवर रिक्वायर्ड फॉर वर्किंग ऑफ ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट. ॲनालॉग इन्स्ट्रुमेंटला पॉवर जास्त लागते कारण की मुव्हिंग पार्ट असतात, त्याच्यामुळं तिथे पॉवरची रिक्वायरमेंट जास्त असते. डिजिटल इन्स्ट्रुमेंट लेस पॉवरवर वर्क करते. नंतर पोर्टेबिलिटी, ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट आर एक्स्ट्रीमली पोर्टेबल. डिजिटल इन्स्ट्रुमेंटची पोर्टेबिलिटी जास्त आहे ॲज कम्पेअर टू डिजिटल इन्स्ट्रुमेंट. आणि टेम्परेचरचा नंतरचा पॉईंट आहे अफेक्टेड बाय टेम्परेचर. टेम्परेचरचा इफेक्ट हा ॲनालॉग इन्स्ट्रुमेंटवर जास्त होणार नाही ॲज कम्पेअर टू डिजिटल इन्स्ट्रुमेंट. डिजिटल इन्स्ट्रुमेंट हे अफेक्ट होणार टेम्परेचरद्वारे. सेन्सिटिव्हिटी ॲनालॉग इन्स्ट्रुमेंटची कमी राहते, डिजिटल इन्स्ट्रुमेंटची जास्त राहते. सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय, जर इनपुटमध्ये थोडा जरी चेंज झाला तर आउटपुटमध्ये लगेच चेंज झाला पाहिजे, आउटपुट लगेच व्हॅरी झालं पाहिजे. ते ॲनालॉग इन्स्ट्रुमेंटमध्ये लवकर व्हॅरी होत नाही, जे डिजिटल इन्स्ट्रुमेंटमध्ये व्हॅरी होते. कॉस्ट कोणाची चांगली आहे, डिजिटल इन्स्ट्रुमेंटची कॉस्ट जास्त राहणार ॲज कम्पेअर टू ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट, हे माहीतच असेल. पोझिशन ऑफ इन्स्ट्रुमेंट, द ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट शुड बी यूज इन स्पेसिफिक पोझिशन. ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट जे आहे ते पर्टिक्युलर पोझिशनवरच वापरलं गेलं पाहिजे. जसं ॲमीटर आहे तर त्याला हॉरिझॉन्टली टेबलवर ठेवूनच वापरलं गेलं पाहिजे. काही जे इन्स्ट्रुमेंट आहे ते व्हर्टिकल पोझिशनवर वर्क करतात, जसं घड्याळ आहे पेंडुलमवालं, ते व्हर्टिकल पोझिशनवरच वर्क करणार, हॉरिझॉन्टल पोझिशनवर वर्क करणार नाही. डिजिटल इन्स्ट्रुमेंटचं तसं नाही आहे, ते कोणत्याही पोझिशनवर आपण यूज करू शकतो. प्रिसिजन म्हणजे काय, दीज आर समवॉट लेस प्रिसाईज आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट हे जास्त प्रिसाईज असतात. पॉसिबिलिटी ऑफ ह्युमन एरर कोणामध्ये जास्त असणार, तर ॲनालॉग इन्स्ट्रुमेंटमध्ये जास्त असणार, कारण की तिथे जे रिडिंग घेतो आपण ते आपण आपल्या ह्युमन आयद्वारे घेतो. म्हणजे डायलवर जो काही पॉइंटर इंडिकेट करत असेल ते तिथे आपण ऑब्झर्वेशनल रिडिंग घेतो. आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट डायरेक्ट ॲक्युरेट रिडिंग तुम्हाला डिस्प्ले करते. तर अशा पद्धतीनं डिजिटल इन्स्ट्रुमेंटचे काही ॲडव्हान्टेज आहे. तर हा ॲनालॉग आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंटमधला डिफरन्स आहे. तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. या समोरचा पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत.